नमस्कार, आपण बघत आहात CTV न्यूज. नजर प्रत्येक बातमीवर. हिंदी आणि मराठी भाषेत बातम्या प्रसारित करणारे जिल्ह्यातील एकमेव चॅनल, स्पॉन्सर्ड बाय सुखकर्ता असोसिएट्स. आणि आता पाहूया गेल्या 24 तासातील बातम्या पटापट. देशात काल 5 राज्यातील निवडणुकांचे निकाल जाहीर झाले आणि या 3 राज्यात भारतीय जनता पक्षाने घवघवीत यश संपादन केले. या पार्श्वभूमीवर राज्यात सर्वत्र भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांनी जल्लोष साजरा केला. हा जल्लोष चंद्रपूर शहरातही बघावयास मिळाला. परंतु आमदार सुधीर मुनगंटीवार यांचे कार्यकर्ते आणि आमदार जोरगेवार यांचे कार्यकर्ते समोरासमोर आल्याने चंद्रपूर शहरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. चंद्रपूर महानगरपालिकेत नुकतेच पदभार सांभाळणारे आयुक्त अकनुरी नरेश यांच्यावर अविश्वास प्रस्ताव आणण्याची तयारी भारतीय जनता पक्षाचे नगरसेवक तसेच काँग्रेसच्या नगरसेवकांतर्फे सुरू झाली असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. अगदी सुरुवातीलाच त्यांनी पदभार सांभाळताच अतिशय कडक धोरण अवलंबिले होते, परंतु त्यानंतर मात्र आजतागायत त्या धोरणांची अंमलबजावणी त्यांच्याकडून झाली नाही. नगरसेवकांची त्यांच्याकडून नेमकी अपेक्षा काय आणि आयुक्त त्यांच्या अपेक्षांचा अपेक्षाभंग कसे करतात आहे, यावर या अविश्वास प्रस्तावाची पार्श्वभूमी बघणे मजेदार ठरणार आहे. चंद्रपूर शहरातील तुकुम परिसरात असणारी मित्र मंडळी सहकारी पतसंस्था वादाच्या भोवऱ्यात अडकली आहे. या पतसंस्थेत ज्या नागरिकांनी आपल्या ठेवी जमा केल्या आहेत त्यांनी रीतसर तक्रार करण्याचे आवाहन दुर्गापूर पोलीस प्रशासनातर्फे करण्यात आले आहे. ठेवीदारांनी ठेवलेल्या ठेवीचा गैरवापर करण्याचा संशय मित्रमंडळी सहकारी पतसंस्थेत करण्यात आला असल्याचेही पोलिसांतर्फे जाहीर करण्यात आले आहे. दारू पिऊन सतत पत्नीला छळण्याचा प्रकार करणाऱ्या शिक्षकाला आपला जीव गमवावा लागल्याची घटना चंद्रपूर जिल्ह्यातील भद्रावती येथे उघडकीस आली. सततच्या त्रासाला कंटाळून पत्नीने 1 लाखाची सुपारी देऊन आपल्या पतीचा जीव घेतला. परंतु ही हत्या पोलिसांच्या तांत्रिक चमूने उघडकीस आणल्यानंतर या प्रकरणात असलेल्या तिघांना पोलिसांनी गजाआड केले. विदर्भात उष्णतेने कहर गाठला असून पारा जवळपास 44 अंशाच्या पार गेला आहे आणि याची धग सर्वसामान्य नागरिकांसोबत वाहनांना बसत असल्याचे चित्र सर्वत्र बघावयास मिळत आहे. मारेगाव तालुक्यातील राळेगाव येथे एका चालत्या मारुती व्हॅनने पेट घेतल्याची घटना नुकतीच घडली. नागरिकांनी प्रसंगावधान राखून ही आग आटोक्यात आणली, परंतु या घटनेत मारुती व्हॅन आगीत बेचिराख झाली. नागपूर जिल्ह्यातील कन्हान येथे एका अल्पवयीन 10वीत शिकणाऱ्या विद्यार्थिनीच्या घरी किरायाने राहणाऱ्या आरोपींनी तिच्यावर लग्नाचे आमिष देऊन सतत 4 वर्ष बलात्कार करण्याची घटना उघडकीस आली. या दरम्यान तिच्या पोटात 4 महिन्यांचे बाळ असल्याचे लक्षात येताच पीडितेच्या आईने थेट पोलीस स्टेशन गाठले. पोक्सो अंतर्गत आरोपीवर कारवाई करण्यात आली. चंद्रपूर जिल्ह्यातील ताडोबा म्हणजे पर्यटकांचे आकर्षण केंद्र आणि या केंद्रात येणाऱ्या पर्यटकांची उत्तम सोय व्यवस्था ठेवण्याकरिता वन्य प्रशासनासोबत खासगी रिसॉर्ट मालक सुद्धा तत्परतेने तयार असतात. परंतु रिसॉर्टमध्ये थांबणाऱ्या पर्यटकांजवळ बनावटी आधार कार्ड आढळल्याची घटना उघडकीस आल्यानंतर एकच खळबळ उडाली. कोलारा गेट येथे पर्यटकांजवळ बनावटी आधार कार्ड आढळले आणि हा सर्व प्रकार वन विभागातील कोलारा गेटवर असणाऱ्या व्यवस्थापकाने उघडकीस आणला. गडचिरोली जिल्ह्यात डिझेल टंचाईचा प्रकार गेल्या 2-3 दिवसांपासून सुरू असून डिझेल पंपावर सर्वत्र वाहनांच्या रांगा दिसून राहिल्या आहेत. एकीकडे प्रशासन म्हणते आहे की डिझेल टंचाई नाही, परंतु डिझेल पंपावर डिझेलच नसल्याने अनेक वाहन चालक खोळंबले असल्याचे दिसत आहे. विशेष म्हणजे या गडचिरोली जिल्ह्यात सुरजागड आणि लाईट्स मेटल सारख्या मोठ्या कंपन्यांचे हजारो ट्रक दिवसरात्र या मार्गावर धावतात. असे अनेक ट्रक किमान 2 ते 3 किलोमीटरच्या रांगा लावून डिझेल पंपासमोर उभे आहेत. तर या होत्या आजच्या पटापट बातम्या. लवकरच भेटूया पुन्हा काही नव्या बातम्यांसह. तोपर्यंत अशाच बातम्यांची अपडेट पाहण्यासाठी बघत रहा CTV न्यूज. नजर प्रत्येक बातमीवर. नमस्कार.